आणि एक महत्त्वाची बातमी येते पुण्यातनं आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान धक्काबुक्की झालेली आहे। विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकाकडनं ही धक्काबुक्की करण्यात आली। परीक्षेला 1 मिनिट उशीर झाल्यानं राडा झालेला पाहायला मिळाला। ही पुण्यातली आपण दृश्य बघतोय। हडपसरमध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे। परीक्षेसाठी केवळ 1 मिनिट उशीर झाल्यानंतर ही धक्काबुक्की या परीक्षार्थींना झालेली आहे। आरोग्य विभागाची ही परीक्षा होती। या परीक्षेदरम्यान ही धक्काबुक्की झाली। मॅडम एकच मिनिट झाले 31 ला गेटवर आहे। रिक्वेस्ट करतोय रिक्वेस्ट। नहीं सर, मैंने 8:30 को आई थी करेक्ट, 8:30 को लॉक करके भाग। अधिक माहिती घेऊयात। रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रेवती, काय नेमका हा प्रकार झालेला होता, या सगळ्यांना अडवण्यात आलं? नक्कीच प्रज्ञा, खरं तर पूर्वी नसून अशी दुसरी घटना झालेली आहे पुण्यामध्ये की तिकडे विद्यार्थ्यांना 1 किंवा 2 मिनिटं उशीर झाला आणि सुरक्षा रक्षकांनी तिकडनं त्यांना हकलून लावलेलं होतं। अशीच एक घटना आज पुण्यातील हडपसर भागात घडलेली आहे। पुण्यात मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या परीक्षा होत्या। सकाळी 8:30 वाजताची वेळ होती। काही विद्यार्थी तिकडे 8:31 पोहोचलेले होते। तर तिकडच्या सुरक्षा रक्षकांनी, आपण जसं त्या दृश्यांमध्ये बघू शकतो, 31 मिनिटाला म्हणजेच 1 मिनिट उशिरा ते तिथे पोहोचले आणि त्यांना सुरक्षा रक्षकांनी तिकडे त्यांच्यावरच गुन्हा दाखल करू अशी धमकी देत तिकडनं त्यांना हकलून लावलं। खरं तर 1 मिनिट उशिरा पोहोचलं ह्याच्यावरनं विद्यार्थ्यांचं किती मोठं नुकसान होतंय हे कोणाच्या लक्षात येत नाही का, हा प्रश्न इथे उपस्थित होतो। कारण जर अशा कुठल्या परीक्षा असतात त्याला किमान 10 ते 15 मिनिटाचं बफर टाइम हे असतं, पण इकडे ते बफर टाइम दिलं नव्हतं हे असं स्पष्ट दिसून येते। तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे प्रज्ञा की या विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान याची भरपाई कोण करते। नक्कीच। मात्र या संपूर्ण घटनेमध्ये आपण बघतोय ज्यांनी अडवलेलं आहे असेही अधिकारीच बहुतेक जण तिथे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांची आडकाठी केलेली पाहायला मिळते। धक्काबुक्की झाली आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी होती।